स्पष्ट का बन होतोय
मॉनिटर द्या तुझी संगती
तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ज्याने हात दिले त्याचंच नाव घेऊन त्याच हाताने टाळी वाजवायची. समचरण सरोजम सादर गेला बुदापम जगरणीत पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैरवलासम विठ्ठलम चिंतयामि. अलंकापुरी रम्य शिवासनस्थं पदं पूजते स्फुरति प्रदेशं विरेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री संतांची या माता चरणावरी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडव परमात्म्याच्या चरणरविंदी सेवा समर्पित करत असतात. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरा जगद्गुरु तुकोबरा आदिकुलस्कर संतांच्या चरणरविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. अभंग कालप्रसंगातील आहे. अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, म्हणजे 4 ओळीचा आहे, म्हणजे 4 प्रमाणाचा आहे. काय सांगून जातात या ओळी? या ओळी तुमच्या आमच्या जीवाच्या कल्याणार्थ कुणी एखाद्या माणसाने तयार केलेल्या नाहीयेत.
मग या ओळीचं वय जवळजवळ विकू कमी करा, या ओळीचं वय जवळजवळ 350 होऊन गेलंय. पण आजही मानव जातीच्या जीवाच्या कल्याणार्थ आणि मानव जातीचा हा असलेला जीवन प्रवाह एका अत्युच्च अशा आनंद साम्राज्यापर्यंत नेऊन ठेवण्याचं वाङ्मय जर कोणता असेल तर तो असलेला जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा. अभंगाचा भाव मदितार्थ एवढा गोड आहे, एका असलेल्या अर्धा ते पाऊण मिनिटामध्ये तो भाव मी तुमच्या पुढे प्रक्षेपित करतोय. तो भाव असा आहे, एकीकडे गोपाळ उपस्थित आहे आणि एकीकडे देव उपस्थित आहे. देवाने गोपाळाला विचारलं, अरे गोपाळांनो, तुम्हाला आता कसं वाटतंय? याच्या अगोदरचं जीवन आपलं सोबत गेलंय, तुम्हाला या क्षणाला कसं वाटतंय? त्यावेळेस गोपाळांनी दिलेलं स्टेटमेंट म्हणजे आजचा अभंग आहे. दादांनो, इतक्या गोड मराठी शब्दामध्ये शब्दांकन मांडलंय की देवा, अरे तुझी संगत झाली. तुम्ही काही टेन्शन मध्ये नाही ना? म्हणजे आता एवढी थंडी पडली म्हणून विचारतो. तर प्रकार असा आहे, तुझी संगत झाली आणि त्या संगतीचा परिणाम आम्ही मात्र निश्चिंत झालो. अभंगाचं पहिलं चरण पूर्णत्वात जात आहे. जाणत्या परमार्थिकांच्या लगेच लक्षात येणार मला काय म्हणायचंय. देव बोलले, असं काय झालं? असं काय झालं म्हणजे, अरे जे आम्ही कधी बघितलंच नाही, जे आम्ही आमच्या डोळ्यानं कधी पाहिलं नाही, ते आम्हाला मात्र त्याचा सुखोपभोग उपभोगण्याची संधी प्राप्त झाली. अभंगाचं दुसरंही चरण पूर्णत्वात जाते. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अरे तुम्ही तर घरी तर खूप श्रीमंत आहात ना, माझ्या संगतीत आल्यावरच तुम्हाला एवढं काय असं बारं सुखोपभोग भेटले? देवा, अरे आमच्या घरी ताकाचं भले सरोवर आहे, मग आता हे सरोवर कोणतं काय कोणतं उरलेल्या असलेल्या 2-4 तासामध्ये आपल्याला बघायचंय. घरी आमच्या ताकाचं सरोवर आहे, पण तुझ्या संगतीत आलो ना, इथं मात्र नवनीताचा पूर आहे. घरी ताकाचे सरोवर, इथे नवनीताचे पूर. अरे मग आता 2 वाजता आहेत जवळजवळ, तुम्ही आता जा की घरी. देवा, 8 दिवसापासून आनंद लुटतोय, 35 वर्षापासून आनंद लुटतोय. अरे या आनंदासाठी आम्ही जीव धडपडतोय, अरे आता तू बोलतोय घरी जा. अरे एक सांगू देवा, अरे तू आता हाकलून जरी लावलंय तरी आम्ही आता घरी जाणार. असं कोण बोलले? गोपाळ बोलले. हे दिलेलं भगवंताला स्टेटमेंट आहे. आजच्या असलेल्या पवित्र शृंखलेमध्ये अभंगामध्ये प्रवेश करत असताना आपल्या सर्वंत चराचरामध्ये व्याप्त असणारा असलेल्या चैतन्य रूपाने वास करणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी प्रथमतः श्रुती रूपाने या असलेल्या महेश्वराच्या रूपाने बसलेल्या जनता जनार्दनांच्या चरणारविंदी मी प्रथमतः साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात करतोय. उपस्थितांमध्ये माझ्या असलेल्या ज्ञानोबा तुकोबाच्या असलेल्या पंथस्थ असलेल्या वारकऱ्यांच्या जीवनामध्ये जेणेकरून आपल्या असलेली भगवी पताका आपल्या खांद्यावरती अहोरात्र घेऊन सनी या असलेल्या भागवत धर्माची असलेली सुंदरशी ज्योत घेत त्या पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या असलेल्या वारकऱ्यांच्या चरणांमध्ये प्रथमतः नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि या असलेल्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही उपस्थित झालो. याची देही याची डोळा हा सोहळा आपण अनुभवताय. खरं तर आपण परम भाग्यवान आहात की जेणेकरून दरबार कुणाचा आहे? तो दरबार एका असलेल्या महात्म्याचा आहे, तो दरबार एका संतांचा आहे, तो दरबार एका साधूचा आहे. आणि या असल्या दरबारात आलो की या जाग्याचा महिमा गोकुळ उतरले रामा असं परम पवित्र असं सानिध्य आपल्याला आज लाभतंय. याच क्षणाचं सोनं करण्याची सुवर्ण संधी ज्याच्या त्याच्या हातात आहे. महाराज करायचे काय? नेमकी काहीच करायचं नाहीये. कानावरती शब्द पडले की असलेल्या हात सहज उपसूक आहे हातावर आदळले पाहिजे, तोंडातून नामस्मरण बाहेर पडलं पाहिजे. आणि जसं जेवण आपण या तोंडाने करतो तसं श्रवण या असलेल्या तोंडाने करावं एवढीच इच्छा.
थोडंसं पटापटा कमी बॉल मध्ये जास्त रन करण्याचा माझा प्रयत्न आहे की जेणेकरून आपल्याला फक्त 5 ते 6 वाजेपर्यंत कीर्तन करायचंय ना, जास्त नाही करायचं. संध्याकाळ झाली की कीर्तन. तुम्ही म्हणसा कोणी आणला रे तो, कोणी आणला रे तो, तुम्हाला हेच दिसला का, एवढाच दिसला का, असं फक्त मनात म्हणू नका. ऐका, कीर्तन वेळेत संपणार आहे, काळजी करू नका. थोडासा फोडणीचा वास आला की हा. आता मी आपल्याला एक पहिला शब्द विचारणार आहे एका 5 सेकंदाच्या आतला. माझा आवाज हा तुम्हाला शेवटच्या असलेल्या माता मावल्यांपर्यंत येतोय? नक्की येतोय? तिकडं दादांनो, सभागृहामध्ये बसलेल्या सर्वांना आवाज येतोय ना? येतोय का? तुम्ही हाला ना, डुला ना, काही कबासाच्या पंक्ती लगेच. कोणताही असलेला महोत्सव म्हटला, संकीर्तन सोहळा म्हटला, तो मला चातुर्मासाचा असो, महिनाभराचा असो, 15 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, पण त्या असलेल्या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने. आपण ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व माझ्या समोर बसलेला आहात बघा. खूप ज्येष्ठ श्रेष्ठांचे, अध्वर्यू लोकांचे, संकीर्तन विद्वत रत्नांचे श्रवण केलेले, ऐकलेले मंडळी इथे उपस्थित आहात. गोड व्यक्तिमत्व आहे असलेल्या पूजनीय मौली बाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधले वारकरी गण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यामुळे आपल्या संकीर्तनाला खूप मोठी गोड शोभा आहे. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. वा, इकडून वा वा वा. किती गोड सोहळा आपल्या संप्रदायाचा बघायला भेटतो बघा. खरं तर आज मला असं जाणून येते, एका अभंगामध्ये वर्णन आहे बघा. एक जटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासिला ह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. त्याच्या पुढचं लय गोड आहे बाबा. बाबांचं नाव मला माहित नाही, पण गाडगे बाबा, बरोबर. बाबा याच्या पुढचं उत्तरार्ध असं गोड आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आता तुमच्याही ओठावरती पुढचे शब्द खेळत आहेत. काय? बोला बोला. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी, पण कुणामुळे करी? जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. देव कीर्तनात नाचे, पण कुणामुळे नाचे? जनी म्हणे ज्ञान देवा. एक बोलू तुम्हाला, ऐका दादांनो, एक वाक्य माझं अंडरलाईन करून घ्या. माझ्या माऊली ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये एक नाही, शेकडा नाही, हजार नाही, लाख नाही, कोटी नाही, असंख्य वारकरीगण जेव्हा 2-5 वर्ष राहून सौभाग्य प्राप्त करून आपल्यासारख्या गावामध्ये या नगरीमध्ये येतात, आणि सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस ते व्यक्तिमत्व असं या ठिकाणी चाल म्हणायला येतं ना, आपले अष्टसात्विक भाव निर्माण होतात. ऐका, डोळ्यातून टाच दिशी पाणी येण्याची दाट शक्यता राहते, नवी नवी येतच. ही त्या असलेल्या वारकऱ्यांची, त्या असलेल्या जाग्याच्या महिम्याची ताकद राहते. मग ज्या जाग्यामध्ये एवढी ताकद आहे, ज्या महिमेमध्ये एवढी ताकद आहे, ज्या माऊलीचा एवढा महिमा आहे, आणि ऐका ना दादांनो, त्या माऊलीला जर संत जनाबाईनं आता जशी आपण चाल पुकारली होती बघा, आदरणीय भजन सम्राट प्रदीपजी महाराज बनकर पाटील, आदरणीय भजन सम्राट हनुमानजी दादा, आदरणीय भजन सम्राट सोपानजी दादा, अजूनही बरेचसे परिचित अपरिचित मंडळी आहेत बघा. पण ऐका दादांनो, ही पुकारण्याची पद्धत आणि बाबा आजची नाहीये, 750 वर्षापूर्वीची पूजनीय बाबा. किती? 750 वर्षापूर्वीची. जसे आपण आज इथं लयनीत उभा आहात ना, काही नाराज आहे का तुम्ही? हा ना, मला असं नाराज लगेच कळतं, फक्त मी फुकट सांगत नाही तेवढाच एक दोष. तुम्ही पण आता काहीतरी टेन्शन मध्ये होता, बरंच सगळं नियोजन राहतो म्हणून. पण चला, काही जास्त वेळ करायचा नाही, थोडा वेळ आपल्याला महात्म्याला द्यायचा आहे आणि देवाला द्यायचा आहे. म्हणजे संताला द्यायचा आहे आणि देवाला द्यायचा आहे. जीवाला देतच आलोय, जीवाकडून काय भेटलं नाही. उघड्यापाशी नागडं गेलं साऱ्या रात, राणी दुखिया दुखी भेटली, काही फायदा नाही. ज्याला खिसाच नाहीये त्याच्याकडे एखादा रुपया मागण्याची आस करणं म्हणजे चुकीचीच आहे ना. तसं जीवाकडे आपण आल्यानंतर जीवाकडे आहेच काय उरलेलं, पण आपण त्याच्याच दारात केव्हा पडलेलो. त्यापेक्षा अरे संतांच्या दारात माणसं
माणसाने यावं, देवाच्या दारात माणसाने यावं. चला मला तिकडे जायचंच आहे, पण तत्पूर्वी मी सांगत होतो, जशी आज या असलेल्या सोहळ्यामध्ये माझ्या या माता माऊलींच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करायची आहे. अधिकार कमी नाहीये, इथं मी होतो बघा. त्यांच्या इशाऱ्यावरती माझ्या माऊलीनं चाल म्हणावी. जनी माने ज्ञानदेव थोडासा गेल मॉन्टरला. जनी माने ज्ञानदेव बोला भंग. श्याम दादा, ऋषिकेश दादा, अभंग बोलता कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे. सैलानी बाबांना चुकलं काय? चांगलं चुकलं म्हणा तुझं. तुम्ही जरा जवळ येतात म्हणून म्हटलो. प्रेमाचे निछंदे अहो जगाचा चालक मालक आजपर्यंत नाचणारे बरेच आपण आपल्या डोळ्याने बघितले. आता कोणी बघितलं का? माझ्या वयाला शोभणार नाही एक वाक्य पण तरी सुद्धा बोलून जातोय. ऐका, असा कोणीच नाचणार आपण बघितला नसेल की जो पॅन्ट सुटेपर्यंत नाचला. नाही, पण माझा देव नाचला. नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा. रुक्मिणी साहेबांना पाठवायला विनंती करायची.
म्हटलो मग तुम्ही पण करून टाकलं. सावध होई देवा ऐसे बोले कवी नामदेव कीर्तन वाढलंय आपलं. हो बाप्पा मला जायचंय घरी. आनंद खूप आहे आज की आनंद की जय हो. ऐका गोड असा प्रसंग हे का वाढला. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. इथं टाळ घ्यायचं म्हणजे त्याला पुण्यवान व्यक्ती लागती महाराज. तेव्हा गळ्यात टाळ येतो. तुमच्याकडे बघितलं की मला आज आठवण झाली एका शब्दाची. थोडी माफी मागून बोलतो पण ऐका. जाती चारानी आम्ही शिवकन्या. काही नाराज नाही झाला ना तुम्ही. झाशी चारानी आम्ही पांडुरंगाच्या लेकी आम्ही शिवकन्या. गोड आहे. विदेही संत श्री रामभाऊजी बाबा या असलेल्या वसंत पंचमी या प्रासंगिक नैमित्तिक प्रसंगी आपला हा 35 वर्षापासून चालत आलेला आणि आज 35व्या वर्षाला एका तासामध्ये पूर्णत्वास जाणारा एवढा भव्य दिव्य माझं वयच 35 आहे. तेव्हापासून हा असलेला महोत्सव जेणेकरून यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा प्रवक्त्यांना या ठिकाणून साष्टांग प्रणिपात. सगळ्या वारकऱ्यांना काकड्यापासून तर जागरापर्यंत प्रथमतः आपल्या सर्वांना साष्टांग दंडवत. त्यानंतर या असलेल्या कार्यकारिणीचं व्यवस्थापन जे असलेले अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव खजिनदार सगळे सदस्य या सर्वांना प्रथमतः अगदी मनापासून रामकृष्ण हरी. परिचित आहे कोणी अपरिचित आहे पण ज्यांच्यामुळे हे दर्शन तुम्हाला घडलंय महाराज. मला दर्शन तुमचं जेव्हा घडलंय याच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे श्री हरिभक्तपरायण आपल्या भागाचं वैभव. गोड परमार्थ स्नेहातलं व्यक्तिमत्व. कोणताही वारकरी कोणताही संत कोणताही महात्मा कोणताही साधू कोणताही महंत कोणताही महामंडलेश्वर जवळून जर जात असेल त्या सत्संगामध्ये आपलं सहभाग नसेल असं जेव्हा असलेल्या व्यक्तिमत्वाला वाटतं. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी हिरिरीनं उत्साहाने तनाने मनाने आणि प्लस धनाने. ऐश्वर्य सगळ्यांकडेच राहतं पण देण्याचं औदार्य कमी जणांकडे राहतं. म्हणून असले व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण आमच्या आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू ताई साहेब श्री हरिभक्तपरायण उषाताई महाराज राजपूत ताईंना मनोभावे वंदन. याच्यामुळे की मला तुमच्यामुळं या असलेल्या जनता जनार्दनाचं दर्शन झालं आणि आशीर्वाद घेण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त झाली. साधू महात्म्यांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य आज प्राप्त झालं. म्हणून एकदा आदरणीय आमच्या उषाताईंसाठी गोड अशा टाळ्या झाल्या. जीवन म्हटलं किती एक तर संतांच्या सहवासात असावं किंवा देवाच्या सहवासात असावं पण माणसाला हे कळता कळताच त्याचं जीवन संपून जात आहे. कळेल केव्हा माहिती नाहीये. इथं आलोत कशामुळे आपण. इथं काय एखादी पावती आहे का तुम्ही याच जातीचे असावा तुम्ही याच वयाचे असावा तुमचं शिक्षण इतकं असावं तुम्ही श्रीमंत असावा तुम्ही असं काही कॅटेगरी आहे का. नाही. यारी यारी लहान तोर यादी बलते नारी जर करावा विचार न लगे चिंता कावना शिकावं सगळं येते आयादी कारण. या सगळ्या गोष्टीचा कसल्याही प्रकारचा विचार इथं नाहीये. दरबार सबके लिए खुला है मंदिर हमारा. काही माणसं स्वतःला खूप मजबूत समजतात स्वतःला खूप सगळ्यात भारी समजतात स्वतःला खूप हुशार समजतात. पण एक सांगू तुम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनानं आपलं जीवन जर असेल त्यातल्या त्यात साधू महात्म्यांच्या जर असलेल्या मार्गदर्शनानं असेल तर त्या जीवनाला काहीतरी चकाकी येते बघा. सांगतो तुम्हाला संसारही करायचा म्हटला ती थोडीशी प्रस्तावना मांडतोय जास्त वेळ नाही आणि आपल्या चरित्र भागाकडे वळण्याचा प्रयत्न करतोय.
संसारही गाडा हाकायचा म्हटला, व्यवहार करायचा म्हटला की कुणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. आता एखाद्या वेळेस एखादा मुलगा जर 12वी पास झाला, चांगल्या मार्काने झाला, फर्स्ट क्लास मध्ये झाला, जवळजवळ 95-96% त्याला जर पडले, अख्ख्या चिखलीमधून 1 नंबर आला, अख्ख्या शाळामधून 1 नंबर आला, तर त्याला सुद्धा कुणाच्या तरी मार्गदर्शन लाभलं म्हणून तो 1 नंबर आला की मनाने झाला? बोला बोला. कुणाच्या तरी मार्गदर्शनाने. ऐका ना, मग असलेल्या व्यवहारात जर एवढं मार्गदर्शनाची गरज आहे, इथं तर एकीकडे असल्या प्रकारचा जीव आहे, एकीकडे देव आहे, आणि याच्या मधला दुवा म्हणजे विदेही संत श्री रामभाऊ बाबा सारखे संत आहेत. उगाच तुम्ही आम्ही इथे गर्दी करायला रिकाम आहे का? कोणाला वेळ नाही का घरी? नाही. एक वाक्य देतो, ऐका. मेरा तार प्रभु से जोडे. बोर्ड सिस्टम दादा. वाह. मेरा तार प्रभु से जोडे, ऐसा कोई संत मिला. श्याम दादा, ऋषी दादा, तुम्ही लगेच चालू होता राव, म्हणजे मला दम नाही पडत. मेरा तार प्रभु से जोडी. ताई साहेब, काय गोड वातावरणाचं सौभाग्य आज तुम्ही माझ्या पदरी घालून दिलो. गोड 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 मनापासून. ऐसा कोई गुरु मिले. पवार बाबा कुठे गेले? आहे का? वा वा वा. संतांच्या सहवासातलं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही पण आहात बरं का. पूजनीय बाबाचं नाव मला माहिती नाही. लक्ष्मणजी बाबा, गाडगे बाबा, भीमराव बाबा, बरोबर. तुम्ही माऊलीच का? वा वा. श्यामदादा, काय 8 दिवस होता येतो तुम्ही? मग तर काय बघायचंच काम नाही. सोळंकी दादा, बरोबर. म्हणजे नजर माझी बरोबर आहे. एकदा गेली की एकदा मी बायकोलाच बोललो तुला कुठतरी पाहिलं वाटत. ये भी तो कुछ अलग बात है. हनुमान दादा, सप्ताह नव्हता तो मला 8 दिवस, पण मी सप्त्याला गेलो होतो. सप्त्याहून आल्यावर मी सप्ताह असा ठिकाण्यावर नव्हता. मग असा माराकांडा ढोरावानेच बघायचं माझ्याकडे. मुलीचं नाव ज्ञानदा आहे माझ्या. 5 वर्षाची मुलगी आहे. ते जगदंबा मला म्हणत होती, पण डायरेक्ट नव्हती म्हणत गाडीला. मग ज्ञाना, लोकांच काय भरोसा राहिला नाही बरं आता. लई सरगोळे लोक झाले. आपण नुसतं गच ऐकाव. लोकांना बाहेर गेलं चांगलं खायला भेटत, आणि मी आपलं वरणात चूर राहील चपाती. आपल्याला कोण विचारतो कशामुळे झालं बघते. हा संसार आहे. चला, मार्गदर्शन संसारातही गरजेचं आहे. आणि मी बोलत होतो तुम्हाला, जो वारकरी या परमार्थाच्या वाट्यावरती चाललाय ना महाराज, उगाच आपण असलेल्या संतांच्या मागे जातो का? माझं बोलणं तुम्हाला काहींना लक्षात येत नसेल. त्याचं कारण असं आहे, आपण काही शारीरिक दृष्टीनं परेशान आहात, काही मानसिक दृष्टीनं परेशान आहात, पण त्या वाक्याला अंडरलाईन करून देतो. उगाच आपण या ठिकाणाहून कधी कधी असलेल्या संत मुक्ताईनगरून संत मुक्ताईंच्या पाठीमागे चालतोय. कशाच्या मागे चालतोय आणि कशात चालतोय हे मी तुम्हाला 1-1.5 मिनिटात लक्षात येणार आहे. काही जण त्र्यंबकेश्वरून माझ्या निवृत्तीनाथ दादांच्या पाठीमागे चालतायत. काही जण माझ्या पैठण क्षेत्राहून नाथबाबांच्या पाठीमागे चालतायत. काही देहू क्षेत्राहून जगद्गुरु तुकोबारायांच्या पाठीमागे चालतायत. अहो काही माझ्या श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या पाठीमागे चालतायत. का चालतायत? याचं कारण आहे. आणि काही माझ्या आनंदीच्या ज्ञानदादाच्या पाठीमागे चालतात. याचा अर्थ एकच आहे, माऊली आम्हाला वाट माहिती नाहीये, पण माऊलीला असलेल्या विचारलेल्या प्रश्नाला जगद्गुरु तुकोबाराय उत्तर देतात. अरे जे संत मार्ग जाऊन गेलेत ना, त्यांच्या मार्गाने जा, गुंताच येत नाही.
तुम समजो कुछ हम समजो असं द्यायचंय. फक्त मी थोडं घेणार. येण्याची पदे चालू जाता, येण्याची पदे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. भीमराव दादा ऐका, येण्याची पंथे चालू जाता, केण्याची पंथे आता जसं सांगितलं त्या पंथाने, म्हणजे संतांच्या पाठीमागे. पहिला आवाज चांगला होता, आता थोडासा चेंज झाला. ऐका, त्यांच्या पश्चात पाठीमागे गेले, पण लोक त्यांच्या पुढे चालतात. ऐका, तुमच्याकडे लोक पुढे चालतात, पुढे चालतात. आपण म्हणा तुमच्या दिंडीचा काय नंबर आहे, तस काय नाही महाराज, आम्ही 2-4 जण आहे ना, पुढे चालवतो. त्याला आमच्या भागामध्ये डोकी सेंटर म्हणते. काय हा, सगळ्यात आधी बिस्किट वाटायला लागले की सगळ्यात आधी, केळी वाटप झाली सुरुवात की सगळ्यात आधी, की आंबे वाटायला लागले की सगळ्यात आधी, ते राजगिरीच्या चिक्क्या वाटायला लागले की सगळ्यात आधी. आणि जे खरे वारकरी ते भजन करू करू इकडे दमत येत बिचारे, यांना केळीच्या फणीच्या फणी, आणि या वारकऱ्याला फक्त एक केळी. जायचं कुठं सांगितलंय, त्यांच्या पाठीमागून. मार्ग धावून गेले आधी, दयानिधे संत ते. मी का बोलतोय हे सगळं, माणसाला जीवन जगायचं म्हटलं, मग तो प्रपंच असो का परमार्थ असो, मार्गदर्शनाची गरज आहे. परमार्थ आणि प्रपंच दोनच गोष्टी आहे. घरी करतोय त्याचं नाव प्रपंच आहे, इथं आलोय इथं जे करतोय त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणतात ना, संसार करता करता सार करावं. काय म्हणतात लोक, सार करावं. तिकडं संसार करणं चालू आहे, पण इकडं संतांच्या असलेल्या दरबारात आलो, त्यांच्या पाठीमागून त्यांच्या खुणावरती पाऊल ठेवून आपण सांगतो की आपल्या जीवनाचं सार झाल्याशिवाय राहत नाही. हे असल्या कीर्तनाचं सार आहे. उगाच कोणी येत नाही. मेरा तार प्रभू से जोडे, ऐसा कोई संत मिले. पण प्रकार असा आहे, संत भेटल्यावर बी संत कळत नाही. संत नवती जगा माणसाच्या दारी गे, संत नवती जगा माणसाच्या दारी गे, संत नवती जगा माणसाच्या दारी गे. कदाचित संसारामध्ये असलेल्या मार्गदर्शनाला पैशाने विकत घेता येईल. आता लास्ट एवढंच वाक्य बोलतो, माझ्या पुढच्या भागाकडे जातोय. ऐका, संसारामध्ये एखाद्या मार्गदर्शनाकरता एखाद्या व्यक्तीला 2 पैसे वाढून दिले की मार्गदर्शन भेटू शकतं माऊली. पण परमार्थामध्ये पैसा काम करत नाही. आता पुढचं वाक्य 3 सेकंदातलं आहे का. परमार्थामध्ये जे काम करतंय, ज्याचं नाव आहे श्रद्धा, ज्याचं नाव आहे विश्वास, त्याचं नाव आहे भाव. या असलेल्या श्रद्धा विश्वास भावाने जर इथं आपण आलो तर आपल्याला आपलं जीवन योग्य पद्धतीनं लागल्याशिवाय वाटणार नाही. म्हणून इथं आलात ना, आता जशी चप्पल बाहेर काढली ना, तसं अंतःकरणामध्ये निर्द्वेष अंतःकरण करून या संत महात्म्याच्या चरणारविंदी एकदा मस्त मस्तीमध्ये या परमार्थ कार्यामध्ये सहभाग करायचा आहे. इथं तर बसलात ना, आता बळच मळच का होईना बसलात समजा, हा, पण बसलात तर मग फ्रेश अंतःकरणाने बसा. मुझे मेरी मस्ती, मुझे मेरी मस्ती कहाँ ले गई. सोडून की दादा, लोक इथला असलेला लहर संसारात नेत नाही. मग संसारातली लहर पुढं आणतात. थोडस जडच वाक्य आहे, पण चला, इथली लहर कुठं गेली पाहिजे. हा, जर इथली लहर संसारात गेली, मुझे मेरी मस्ती कहाँ ले गई. आपण इथं आल्यावर मी संसाराची लहर सोडित नाही करे. त्या बकऱ्या बांधेल होत्या, पाणी पाहिजे का तो कुठं. अरे इथं तर सोड घ्या आता का. अनेक प्रश्न आहे लोकांचे. आणि तिकडे गेल्यावर बघ कीर्तन चालू झालं नाही, पण अजून पारसा झालं वेळ आहे काय का. सगळं उलटच कार्यक्रम आहे आपला.
जिथं गेल्यावर तसलं राहिलं काय अडचण नाही. चला त्या संतांच्या दरबारात आपण आहे. पूजनीय विदेही संत श्रीराम भाऊजी बाबा यांच्या असलेल्या चरण कमलावरती नतमस्तक होतो. चला अभंगाकडे. विठाल चांगल्याची संगत मिळायला माणसाला जीवनामध्ये काहीतरी विशिष्ट प्रकारचं पुण्य असावं लागतं. आणि ते पुण्य असलेल्या गोपाळांच्या पदरी आलं होतं दादांनो. गोपाळांच्या पदरी आला आणि गोपाळ असे सामुदायिक रित्यानं समोर जेव्हा बसले तेव्हा असलेल्या देवाने विचार केला की हे जेव्हा मला भेटले होते त्यावेळेस असे नव्हते. मग त्यावेळेस दुबळे होते आणि दुबळे कशाला होते. अरे रे 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 दुबळे कोणाला म्हणतात. थोडस परमार्थाच्या वाटेतलं एक अंडरलाईन वाक्य देतो. दुबळा तो परमार्थातला की ज्याचे इंद्रिय ताब्यात नाहीये. दुबळा तो परमार्थातला की ज्याचे विकार ताब्यात नाहीये. दुबळा तो परमार्थातला की ज्याचं असलेलं माइंड कायम विषयाने बरबटलेलं आहे. दुबळा तो परमार्थातला की ज्याला संतांचा कधीच सन्मुखपणा भेटला नाही. दुबळा तो परमार्थातला ज्याला देवानी संतांनी गावानी महात्म्याने कुणीच जवळ घेतलं नाही. याला म्हणतात दुबळा. विडाला कॅल्क्युलेशन करायचंय की आपल्याला जर पूजनीय संत श्री बाबांनी जवळ धरावं, जर धरलं असेल तर आपण किती भाग्यवान आहोत. जर बाबांनी विचारलंय तुम्हाला आता कसं वाटतंय तर आपण म्हणावं बाबा बस तुमच्याकडे आलोय ते आम्हाला निश्चिंत वाटतं. आणि एक वाक्य देतो दादा लोक आज या 2-4 गोष्टीमुळे परेशान आहे. पण त्या गोष्टीमुळे थोडे पटापट ऐकण्याचा प्रयत्न करा दादांनो. काही एकदा येता पाणी बिनी घेऊन 2-5 मिनिटं सुट्टी ऐका. झालं कसं राहतं कधी कधी हे बोललेलं कळतं ना. पण तुम्हाला हा ना आमच्याकडे कसं आहे कधी कधी गाडगे दादा माणसाचा जीव गेला की लोक त्याला 12-15 तासामध्ये जाळून मोकळं होतात. इकडं कसं आहे असंच आहे तसंच आहे. म्हणा कधी कधी भाषा समजत नसते. मी 12वी मध्ये नापास झालो होतो तैसाहेब पहिल्यांदा. म्हणजे दुसऱ्यांदा पास झालो पण पहिल्यांदा. माझा एक राज नावाचा मित्र आहे. तो राज नावाचा मित्र मला म्हणे खरे तुझा कस काय रिझल्ट उद्या रिझल्ट होता. मी म्हटलंय बाय मला जरा गणितात जरा शंकाच आहे. ते म्हण तुला गणित जमत नाही. म्हणलं पैशाचं जमत दुसरं नाही जमत. पैशाचं असं पाकिट असं आल्हाद वर्षावर ग्रॅम किती त्याच्यावर मी सांगू शकतो बा किती आहे. नसेल विश्वास दाखवा समजा असं काही अंदाज नाही. चला तो म्हणे तुला जर एका विषयात शंका आहे तर उद्या आपण सोबत जाऊ रिझल्ट बघायला. पण खरे तुझ्या वडिलांनी तर तुझे पेढे आजच मला सांगितले आणायचे. ऐका म्हटलं वडिलांनी पेढे सांगितले 2 किलो पेढे बुक केलेत म्हणे तुझे परिवाराला गल्लीला वाटण्याकरता. म्हटलं आपण तर नापास होणार आहे. पण म्हणलं गणे एक काम कर मी काय रिझल्ट बघायला येत नाही माऊली बरं का. तू म्हणे मग म्हणलं तूच जाय म्हणे. मग घरी आल्यावर मी नापास सांगितलं तर जोडतील ना मला. म्हणलं त्याच्यासाठी एक पर्याय कर. आपण देव करतो का नाही. रोज ज्ञानोबा तुकोबा असंच करतो की नाही. ज्ञानोबा तुकाराम असंच म्हणतो की नाही. अरे माझा जर एक विषय गेलेला असला ना तर तू तिकून मला म्हणायचं ज्ञानोबा काय म्हणायचं हा. आणि माझा जर 2 विषय गेला असेल तर डायरेक्ट म्हणायचं ज्ञानोबा. ती गेलं दुसऱ्या दिवशी रिझल्ट बघून आलं. आता मला वाटलं म्हणले ज्ञानोबा म्हणे ज्ञानोबा तुकाराम म्हणे जाणते 4G 5G 10G सगळे लक्षात द्या. ते आलोय डायरेक्ट. माझी आई एकीकडे वडील एकीकडे भाऊजाई एकीकडं. लक्ष्मी नव्हती ना 10Gच्या लक्षात आलं होतं. लक्ष्मी म्हणतो काय मी पण इकडे म्हणला आलाकडे राजा. म्हणलं आता एक तर पास झालो असं काठावर का होईना. तो आला आणि चांगलं ध्यान द्या. मला वाटलं ज्ञानबा म्हणन तुकोबा म्हणन गाडगे बाबा भीमराव बाबा बाऊल दादा पूजनीय बाबा. तो आला आणि त्यांनी डायरेक्ट काय म्हटलं माहिती का बोला पुंडलिक वरदान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. याच्यातलं कळलं का भाई. म्हणजे एक बी विषय नाही गेला मग एवढं कळलं म्हणजे कीर्तन कळणारच आहे तुम्हाला आता. विठाला देवाची संगत करण्याकरता
आपलं पुण्य उदयाला येतं ते संत महात्म्यांचं नाव घेतलेले. पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे. इकडे गोपाळाला ठेवलंय, एका साईडला देव बसले, एका दगडावरती मस्तपैकी शांत चित्ताने देव एका कमरेमध्ये बासरी आहे. आणि ऐका ना, त्या देवाने विचारलं, खरे गोपाळांनो, अरे माझ्या संगतीत आला तेव्हा किती दुबळे होता, किती किती कशा पद्धतीनं होता. अरे जेव्हा इकडं येत नव्हता तेव्हा तो सगळं माझ्या मारे होते, तेव्हा कसं वाटत होतं. हे कळायला लागलं तुम्हाला. इकडं कोणी पियत नाही म्हणून तुमच्या लक्षात येणार नाही शक्यतो. ऐका, गोपाळ म्हटले, देवा ऐकायचंय तुला? अरे तुझी संगत ज्या दिवशी झाली ना, जगामध्ये 2-5 गोष्टी दुर्मिळ घडली बाबा. कोणत्या सांगू? निश्चिंत होणं दुर्मिळ आहे, आपलं दुर्लभ आहे. निर्भय होणं दुर्लभ आहे. अजून सुख भेटणं दुर्लभ आहे, समाधान भेटणं दुर्लभ आहे, आणि आनंद भेटणं दुर्लभ आहे. त्यापैकी एक गोष्ट आहे निश्चिंत होणं. जे काय दिसते ना लोक चिंताक्रांत आहे, जे काय दिसते ना लोक भीतीनं बरबटलेलं आहे, जे काय दिसते ना लोक दुःखी आहे म्हणजे सुखी नाहीये, जे काय दिसते ना लोक कायम बेचैन आहे, कायम तळमळ तळमळ तळमळ, कायम जळमळ जळमळ जळमळ. या गोष्टीनं जेव्हा निश्चिंत व्हायचं असेल तर देवाच्या आणि संतांची संगत आहे. मग गोपाळाने स्टेटमेंट दिलंय, ते स्टेटमेंट असं आहे की अरे देवा तुझी संगत त्या क्षणापासून झाली, अरे आम्ही निश्चिंत झालो. तुझी संगती चालते मला संध्याकाळ आनंद आहे महाराज. तुला आवनी मृदंग श्रुती टाळ घोष. नंतर सेव ब्रह्मरस्ता आवडीने. अध्यक्ष साहेब कुठे आहेत का इथं? बर, तुम्ही सदस्य मंडळी आहात ना, सगळे वारकरी मंडळी आहात ना. तुझी संगती आता इथं नाही तोडायचं आग. मग तुझी संगती झाली सोडून घे दादा, आमुची निश्चिंती झाली. कदाचित आपण निश्चिंत असलो तर एखाद्याची संगत जर चालता चालता झाली ना, तर त्या संगतीनं माणूस परत चिंताक्रांत होतो. चालत्याचं उदाहरण आहे. एका गावात पाहुणे बघायला जात होते आणि मध्ये 2 जण भेटले. का हंसीराम तात्याच घर कुठे आहे? नवीन गावात आले होते, असे भर दुपारचे 2 वाजले होते. ऐका, त्याने सांगितलं हंसीराम तात्याच होय, तिकडे आले काय तुम्ही? पण मग घर कुठे? घर काय नाही म्हणे, असं समोर गेले की त्या असलेल्या वाड्याच्या समोर त्यांचंच घर आहे म्हणे. बर, पण कस काय आले? काय नाही, त्यांचा पोरा करता आलो होतो का नाही. त्यांच्या पोराला नाही, बँकेत पण लागलंय ना म्हणे, आत्ता चिटकलंय म्हणे. बर, पण तुमचं काय नातं? म्हणजे काही नाही, आपल्याकडं मुलगी आहे, आमचे लांबून पाहुणे लागत म्हणून आलो होतो. असं काही का? बर बर बर, जा बाबा. हे म्हणे कस काय? पण चांगले ना लोक आहे बाबा, पण पुढं काहीच नाही म्हणलं. ते काय म्हणते ते पण आलं मागचं बोंबललं ना. लोक पुढं जायच्या ऐवजी कुठे गेले? कहू
आता समजा उदाहरणार्थ कल्पना करा, आता 3 वाजेनंतर तुम्हाला घरी एखाद्या अरे ते लय आवाज येत होता रा, काय कीर्तनाचा आनंद चालला होता रा, मी रस्त्याने चाललो होतो रा, कोण महाराज होते? भगवान महाराज होते. अरे बाप बाप बाप, छत्रपती संभाजीनगरहून आलेले दिसत होते, लय लांबचे होते, आम्ही चांगलं ओळखतो त्यांना, मोबाईलवर पाहतो, मस्त कीर्तन झालं. हा म्हटलं हा झालं, पण ते पण आलं की म्हणजे यांनी काय केलं आपलं गाडगे बाबा? आपण शांत होतो आपल्याला अशांत केलं, आपण निश्चिंत होतो आपल्याला चिंतेमध्ये टाकलं. म्हणून जीवाच्या कधीच नादी लागायचं नाही. नादी लागायचं ते असल्या संतांच्या. आणि ऐकून आहात आपण, संत ज्या वेळेस एखाद्याच्या कानफडीतही खायची वेळ येत होती ना, त्याचा उद्धारच. आता आमचे आदरणीय ताई साहेब सांगत होत्या, पवार बाबा सांगत होते, आमच्या प्रदीपजी दादा सांगत होता. मी म्हटलं बाबा आता आपलं तर तेवढं काही भाग्य नाही. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणं काहीच नाही. आपल्यालाही एखादा प्रसाद थोडासा भेटला असता ते म्हण, मग मी आहे ना. मोठ्यांचा सहवास खूप आगळा वेगळा असतो, पण त्याला त्याची छवी माहीत पाहिजे, त्याला त्याची लहर माहीत पाहिजे, त्याला त्याची मस्ती माहीत पाहिजे. ही परमार्थातली मस्तीचं वातावरण आहे. इथून माणूस असा डुलतच गेला पाहिजे, इथून असा मरेल चेहरा घेऊन नाही गेला पाहिजे घरी. आता सप्ताह झाला ना, 1 वर्ष आपल्या चेहऱ्याची चार्जिंग कमी नाही झाली पाहिजे, एवढा सप्त्याचा आपली पावर असते. आणि ते पावर या महात्म्यामध्ये, या संतांमध्ये आहे. एवढं बोलू तुम्हाला, या संतांची ताकद काय असते महाराज? संत लोकांची ताकद काय असते? महात्मा लोकांची ताकद काय असते? अरे विटेवरचा असलेला जगाचा चालक मालक युगी 28 विटेवरी उभा, 28 युग झाले अजून बसला नाहीये. पण एकदा नामदेव रायाला काय म्हटलं माहितीये का? हे नामदेवा, अरे लय थकलो रे, लय थकलो. नामदेव राय म्हटले, देवा तुला थकवायला साहजिक आहे ना. अरे आम्ही दिवसात जर 2रं 3रं कीर्तन भेटलं तर आम्ही सुद्धा थकतो, ते बी घेऊन. नाही कळलं? ताण नका घेऊ, अर्ध्या तासानंतर मस्त जेवण करा. एका जणाला मी म्हटलं करे, अरे सकाळी एवढे, दुपारी एवढे, संध्याकाळी तेवढे, फक्त अर्ध्या रात्रीच कीर्तन नाही म्हटलं आता. ते म्हणे बस थकवागच येतो, पण पाकिटावर नाव पाहिलं ना आकडा पाहिला की जरा बरं वाटतं. विनोदाचा भाग वजा करा. जगाच्या चालक मालकालाही थकवा आला माय बापो, ऐका. आणि नामदेव रायला जेव्हा शब्दांकन मांडलं ना, नामदेव राय म्हटले तुला आराम करायचा का? बर का, आराम करायचा का? चला नामा मने देवा, चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. 1-2 दिवस विश्रांती घ्यावया. कल्पावरी कुठं आनंदी गाव पुण्याभूमी धावा, आनंदी गाव पुण्याभूमी धावा. माझ्या संतांच्या सहवासात निश्चिंती आहे. तुम्हाला कळेल
बचेंगे तो और भी लढेंगे. गोपाळ एवढं स्टेटमेंट दिल्यानंतर देव अवाक झाला. कधी कधी लहान लेकरू सुद्धा 2-5 वर्षाचं लेकरू असं काही शब्द बोलून जातं की असलेल्या आपल्याला सारख्याला सुद्धा बोलता येत नाही. साधे साधे गोपाळ, बोबड्या, पेंद्या, सुदामा या सगळ्या गोपाळ, मधुमंगल या सगळ्यांमध्ये जेव्हा स्टेटमेंट दिलं ना देव अवाक झाला. अरे असं काय तुम्हाला दिसलं? अरे आम्ही जे कधी पाहिलंच नव्हतं. नाही चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळी तारो भव सागरीचे. चरित्र म्हटलं की काल्याच्या दिवशी आपल्याला ऐकल्याशिवाय पर्याय नसतो. ऐका, ते पाठांतरातला असो विना पाठांतरातला असो, त्याचा नेमच एदशी चरित्र केले नारायणे रांगता गोधरे राखीता हे. चरित्र देवाचं असू शकतं, चरित्र देवाचंच असू शकतं. माणसाचा असतो तो कुटाणा, माणसाचा असतो तो कुटाणा. हे जे चाललंय आपलं, हे काय चालला, हे म्हणजे हे नाही जे आपण बाहेर प्रपंचामध्ये करतो. पण देवाचं चरित्र भाग जन्माला आल्यानंतर नाही, अवतार कार्य सुरू झाल्यानंतर नाही, अवताराच्या येण्याच्या अगोदरच केव्हापासून वसुदेवा देत
देवकी बहीण लग्ना माझे विघ्न झाले ऐका. आणि ऐका ना, त्यात असल्या प्रकारामध्ये हिच्यापासून जर मला आठवा मारणार आहे त्यापेक्षा हिलाच कशाला ठेवायचंय. म्हणून हात तो धरीला वसुदेवे मारत असताना की हिच्यापासून जर भीती आहे ना तर होणाऱ्या मुलं मी सगळे तुला आणून देईन. एवढ्या वाक्यावरती परत हात थांबल्या गेला, कारागृहामध्ये राहिल्या गेलं. आणि ऐका ना, सहाही मारीत दुराचारी. एक 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 करत देव ऋषींची भेट झाली, नारदांची भेट झाली. अरे हे बघ, अरे कोणत्याही पद्धतीनं इकडून मोजला तर 1 नंबर हा येईल, इकडून मोजला तर 1 नंबर हा येईल, पण इकडून 1 जर आला तर हा 8वा येईल. म्हणून तू असा कोणत्याही पद्धतीनं पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकासी ठेवू नको. आणि अशाच पद्धतीनं जेव्हा 7वा जो गर्भ योग मायानेत आणि मग ज्यावेळेस 8वा आहे त्यावेळेस 8वा अयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. अशाच पद्धतीमध्ये 8 वर्षाची मूर्ती गोड अशा स्वरूपामध्ये. अहो बघा ना, ज्याचं नाव एवढं गोड आहे, ज्याचं दिसणं असणं एवढं गोड आहे, तो किती सुंदर असेल. नाम हे तेरा तारनहारा, नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर. आपण काय करतो, बुद्धीला ताण देत नाही. कधी विचार केला का आपण की हे 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 जर इथं असतं तर. कधी जर विचार केला का आपण हे जर इथं असतं तर. नाही ना, वेळ कुठे आहे आपल्याला करायला. सगळ्या महाराष्ट्राचा भार आपल्यावरच आहे. किती गोड दिलंय त्याने. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. जेवण केलं पत्रवळ्या पालथ्या. ऐका एवढा. नाम हे तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. ऐका, राजस सुकुमार म्हणण्यासारखं बरंच आहे. पण 8 वर्षाची मूर्ती उपस्थित झाली. प्रगट रूपाने देव बोलतोय, ए आई तू असं नाही म्हणत आला मम्मा. आता तर त्या मम्माला बी अर्ध राहिलं. मॉम आलंय त्याचं. काय आलंय? मॉम. याच्यानंतर काय नुसतं काय काय येते काय माहिती, अजून लय बघायचंय. तुमच्या या चालू रनिंगच्या 15-20 वर्षामधला हा बदल आहे. आता आमच्या असलेल्या पुढच्या पापाने काय काय दिसत आहे ते नाही सांगता येणार. सगळ्यात जास्त बदल या 20 वर्षात झाला का पाठीमागच्या 40 वर्षात झाला काका? म्हणजे आम्ही पुण्यवान आहे का पापी? पुण्यवान आहे. अजून तर लय लांब जायचंय. ऐका, म्हणून 8 वर्षाची मूर्ती बघून आई नाराज झाली. लेकरानं लेकरू पण जेव्हा बाळपण जेव्हा त्या बाळाला शोभेल असं असलं ना तर आई इतकी खुश असते, तिला भाकरीची गरज राहत नाही. एवढ्या समाजामध्ये एखाद्या बारीक लेकरानं उठावं आणि आईला आवाज द्यावा. त्या असलेल्या साध्या असलेल्या बोबड्या शब्दामधला आवाज त्या आईचं अंतःकरण भरून देतो. त्याने आवाज दिला, आई मी इकडे आहे, तू कोण? अगं मी तुझाच बाळ आहे. असं एवढा मोठा बाळ असतोय का कुठं? 8 वर्षाचा जवळ. अगं तेच सांगायला आलोय, मी लहानच होणार आहे पण मला तुला हे सांगायचंय, तुम्ही फक्त मला इथं ठेवायचं नाही. पप्पाला सांग मला इथं ठेवायचं. नंदाच्या घराला मजने कुठं न्यायचं चिल्या बापू? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, का माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे.
आणि ऐका ना, त्या गोपाल कृष्णाला, त्या असलेल्या लाडक्या कृष्णाला जेव्हा डोक्यावर घेण्याचा प्रयत्न केलाय, उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, पूर चढला अचाट, त्यासी लाविला अंगुष्ट. असल्या पुरातून त्या असलेल्या जगाच्या चालक मालकाचा बाप जेव्हा डोक्यावर देवाला घेतो ना, ऐका ना, एक सांगू तुम्हाला, एक जाणतं वाक्य देतो, पुढं चालतो. डॉक्टर पुढं आपलं दुखणं चोरू नाही, आणि एक बोलू, संता पुढं आणि देवा पुढं सुद्धा आपला असलेला रोग चोरू. लय तर महाराज आम्ही ना लय अन्नदान करीत असतो पा, तुम्हाला काय सांगू, आमचं लगे असं घर लगे असं का पडेलच आहे. बर संतांना आता हे त्रिकाला बाधित असलेलं संत, त्रिकाल ज्ञानी, समोरच्याच्या अंतःकरणाचा ठाव घेणारं वाक्य, गावात जर एखादी दुर्घटना जर होणार आहे तर समजून येणारं आणि सांगणारं व्यक्तिमत्व, म्हणून कुणाच्या चांगलं होणार असलं तर त्याचंही शुभ अशुभ संकेत देणारं व्यक्तिमत्व या असलेल्या संतांच्या माध्यमातून राहतं. तर ऐका दादांनो, माझा बोलण्याचा भाव असा होता, त्याच असलेल्या बापानं जेव्हा स्वतःच्या मुलाला डोक्यावर घेतलंय, त्या असलेल्या यमुना मातेच्या डोहातून जेव्हा पुढे जायचंय, त्या असलेल्या नदीला जेव्हा पार करायचंय, त्या गंगामायाला जेव्हा पार करायचंय, तेव्हा त्या गंगामायानं सांगितलंय की अरे कान्हा, माझ्यात काही एकच दोष आहे, तो म्हणजे जो विषारी साप आहे, जो साप आहे तेवढा एक दोष माझ्यात आहे. इथं आलं, माझा भाव थोडा वेगळा आहे तुम्हाला बोलण्याचा, तुमचं लक्ष थोडंसं विचलित आहे, त्याला मी काही करू शकणार नाही. पण ऐका दादांनो, भाव असा आहे, संतांना माणसानं प्रामाणिकपणे सांगावं की माझ्यात हा दोष आहे, मी व्यसनी आहे, मी राजकारणी आहे, मी लोकांना बरोबर घुमितो, माझ्यासारखा चॅप्टर गावात नाहीये, हे कुणाला सांगावं ना. आपण असं देवळाच्या पुढून जाताना बिडी इथं ठेवायची तर इथं तिटून जय हरी जय हरी, त्याला दिसत नाही कधी, इथं इथं दोष झाकायचेच नाही. तुकोबराय सुद्धा एक अभंगात बोलत, माझे मज कळू येते अवगुण, काय करू मन अनावर. म्हणून त्या असलेल्या यमुना मातेनं रस्ता दिलाय. जगाचा चालक मालक कोण घेऊन चालला माहितीये का? बाप. बाप आणि बापाची ताकद काय असते तुम्हाला माहितीये. बाप करी जोडी लेकुराची. चालता चालता विषय आला म्हणून बोलतो. माझ्या डोळ्यातलं असव कुणी मायेन पुसताना, जणू हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगता. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी थिगळा जोडलेली. थांबा बसा. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. राहू दे घे. ऐका काय होतंय. कसंच होत या. आता हे आपल्याला समजण्यापेक्षा या असलेल्या बचत गटाला समजेल. ते एकाच आशेवर नांदतात, राहतात सासरमध्ये, पण डोक्यात काय असतं माहितीये का? माझ्या बापाच्या इज्जती करता राहायचंय, माझ्या आई बापाच्या नावा करता राहायचंय, एवढं ज्यांच्या डोक्यात राहतंय. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेराला जाण्यासाठी संकोच करत नाहीये. एखादा अनोळखी माणूस जरी दिसलाय तरी सुद्धा माझ्या पप्पाचं कसं आहे हो, माझ्या बाबाचं कसं आहे हो, ही विचारणारी जात म्हणजे माझ्या मातृशक्ती आहे. नाहीतरी तुम्हाला ढसा रडता येते. या बाप नावाच्या व्यक्तिमत्वाला कधी रडताच आलं नाही. तुम्हाला वाटी लावलं तेव्हाही रडता आलं नाही. काही जगात प्रसंग अनुभवलाय, प्रतिकूल परिस्थितीत आली तेव्हाही रडता आलं नाही. मग कमीत कमी अरे या संतांच्या दरबारात येऊन तरी आपण रडलं पाहिजे ना. तेव्हा सांगू सुख दुःख देवानी वारी पण मनाने जाऊ देवाची गावा. काय करीन तू देव देई
होईल विसा. महाराज बाप चला पुढं. त्याच बापाने ती टोपली खाली ठेवली, दुसरी उचलली. परत पूर्ववत परिस्थिती. चला, असलेल्या मथुरेचं वर्णन आपल्याला करायचं नाहीये. मग या गोकुळामध्ये सकाळी सकाळी नंदांच्या घरी असलेल्या पट्टराणी, असलेल्या दासदाशा एकमेकीला बघतायत आणि काय म्हणतात माहिती का? गौरव म्हणती हो म्हणती आनंदापासून दूर आहात असं माझं जाणीव आहे. ऐका. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. अति दिनो घोडा दिनो. तुम्ही काही नाराज आहेत का? झालं आता कीर्तन देव आले दादा. अहो जीवनामध्ये देव यावा, आपल्या घरी देव यावा, या घरी सुद्धा देव यावा, याच्याकरता एवढा असलेला खडाडोल आहे. आणि ऐका ना, दिनो घोडा दिनो और दिनो पालकी. आणि ऐका, देवाच्या व्यतिरिक्त जीवनात कोणतीही गोष्ट आली तर ती दुःखालाच कारण आहे. पण एक बोलू, जर देवच प्रत्यक्ष आला तर तिथं आनंदाला तोटा आहे का? किती सांगू मी, तुमचा साथ असेल तर. तुमचे साथ म्हणजे काय पैसे नाही मागत तुम्हाला. मग नाही, टाळ्या पण नाही, नुसता हात वर करा. गोड गोड गोड. इथं कोणाकडे मोबाईल नाही, तर मोबाईल असेल तर घ्या हे चित्रीकरण एकदा. कळू द्या उभ्या महाराष्ट्राला. वा वा वा. किती सांगू मी, सांगू कुणाला. अजून नाही, हळू हळू. किती सांगू मी, 2:45 वाजले. किती सांगू मी, ऊन पडले. किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद साहेब आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती ग गोकुळावतरले. गोड हसू गालात नाचू गवतालात पैंजण थरथरले. हळू 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 2 ते
3 दिवस झाले. तुम्ही आम्ही त्या देवाचं आकर्षणाला मोहित होईल याच्यात काय नवल आहे? ऐका मंडळी, झालं कीर्तन. अरे जगाचा चालक मालक असणारा, ज्यांचे आता येणाऱ्या असलेल्या काही दिवसामध्ये शिवरात्र येणार आहे, महाशिवरात्र येणार आहे. कोणी भोले बाबा म्हणतं, कोणी शिवशंकर म्हणतं, कोणी महादेव म्हणतं. असल्या महादेवाने स्वतःचं रूप पालटून एका जोग्याचं रूप घेतलं आणि असलेल्या गोकुळामध्ये प्रवेश केलाय. नगर में जोगी आया, आके अलख जगाया, अजब है तेरी माया. चालायचं का तुम्हाला महादेवासमोर? कुठं चाल म्हणा, तू जिथं जाशील तिथं चाल. कुणाला बघायला? गोपाल कृष्णाला. नगर में जोगी आया, आगे अलग लगाया, अजब है तेरी माया, तो वैसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 तुमच्याकडनं काय कमी नाहीये. इथपर्यंत जटा आहे, दाढी आहे, गळ्यामध्ये बाबा काय पाहिजे तुम्हाला? मला काहीच नको ना. मग आत्ता जन्माला आल्या बाळांचं दर्शन हवंय असं. बाबा घाबरतो तुमचं हे रूप असं. माई भिक्षा जर दिली नाही तर या ठिकाणीच बसेल. आणि बघता काय लावली ना बाबाला समाधी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय आपलं बोलत आहे. आणि ऐका, नगर में जोगी आया, सगळं गोकुळ हैराण झालं. आणि ऐका, ए माई एकदा बाळाचं तोंड बघू दे फक्त. बाबा हो बाबा, लांबून लांबून हा. पण सांगू तुम्हाला, बाळही रडतंय थोडं हळू, बाळही रडतंय. आणि त्या बाळाचा रडण्याचा आवाज आईच्या कानावर गेलाय. जाऊ दे एकदा या बाबाला तोंड राखलं तर बाबा इथून चालता होईल. समोर घेऊन आला बाळाने, समोर नजर केली. ये हृदय ते हृदय घातले. आणि ऐका ना, बाळ शांत झालं, हसायला लागलं. बाळ भोलेनाथाच्या हाती आलंय आणि दोघांनाही आंतरिक समाधी लागली. नगर में जोगी आया, आगे अलग जगाया, अजब है तेरी माया, सबसे बड़ा है तेरा नाम. काही बाकी ठेवू आपण नको. भोलेनाथ, भोलेनाथ. वाह, काय आनंद आहे साहेब. खूप आनंद लुटतात ही मंडळी. बरं नाही, एकदा टाळ्या वाजवा यांच्याकरता, तुमच्याकरता. शाम दीवानों ने शाम की प्यार में ऐसे महफिल सजाई, मजा आ गया. नाही आनंदाशी जोडा. तिथून पुढे रांगत रंगनी यशोदे साजने रक्षुने तमाल मेरे नवल गेले साजने. कृष्ण रांगत रंगनी. आपलं बी रांगतय पण आपलं वेगळंच रांगत आहे. आपलं कसं रांगतंय साहेब? तर ते रात्रीचं कीर्तन पाहिजे होतं, मग ते रांगलं बी सगळं सांगता आलं असतं तुम्हाला.
आपलं रांगतंय. म्हणजे कधी कधी काय होतंय, आता एवढे मंडळी बघितले का, आपल्यालाही वाटतं आपलंही पोरग असंच वाजवणारं निघावं, आपलंही पोरग असंच गाणं निघावं. पण साहेब, ते वाजवणारं निघत नाही, ते गाणं पण निघत नाही, ते नेमकं निघत ऐका, रांग नाही त्याचं वेगळं होतं. कसं होतं, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, हो रंगनी रंगनाथ तुम्या देखील गवळण लसवंती पे सांगे आले या कृष्णाचे निमागे, येणे येणे ओ श्री रंगे नवनीत माझे बक्षिले. ओ दुसरी आली दाऊदी याने गे बाई, काय केली करणी पतीची दाढी माझी बेनी, दोहीची गाठ देऊन गाठ बाई. अरे एका ब्राह्मण देवाने दिली ती अजून सुटाना, गाठ बाई कुणाशी सुटेना. ओ तिसरी आली धावणी, तिसरी आली धावत याने गे बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, हा गे बाई कुणाशी आवरेना. यशोदे बाळ तुझा तारा. आता हा जगाचा चालक मालक महाराज त्या गोकुळात केव्हा ना जायचा. एक असलेली गवळण सकाळी सकाळी रांगोळ काढायची. आता नाही काढत म्हणा, आता तिचंच आटपायला तिला वेळ लागत. नाही अंदाज आहे ना. तिच्या डोक्यात राहतं, सकाळी ही साडी घालणार आहे, दुपारी ही साडी घालणार आहे, संध्याकाळी ती साडी घालणार आहे. हे मेकअप मध्येच जातं. घराचं अंगण तसंच राहतं. ते अंगण सकाळी असलेलं सूर्योदय होण्याच्या अगोदर सजवल्या जात होतं. रांगोळ काढणं चालू होती. थोडासा दिवस वर आलेला होता. त्या गवळणीला गोपाल कृष्ण काय म्हणतो माहितीये का, का ग काय करते. आता हे जगाचा बाप आहे, रगीलपणानं बोलत होता. एवढूसा असलेलं बाळ 2-2.5 वर्षात थोडस बोबडी बोलत होतं. काय करते ती म्हणे, काय करते दिसत नाही का काय करते, पण सांग ना काय करते. म्हणे रांगोळ काढते, अष्टदळ काढते. म्हणे असं तुला काय रांगोळ येते. म्हणे तुला तर 1% बी येत नाही म्हणे माझ्यापेक्षा. म्हणे तुला रांगोळी येते. म्हणे होय, तू बाजूला. तिला वाटलं आता हे रांगोळीचा डब्बा हातात घेईल आणि रांगोळ काढीन, काहीतरी गोल वेढे करील. तिला म्हणे तू लांब व्हायचंय, लांब उभा राहायचंय. बघ मी कसा रांगोळ काढतो. तिला अशी मस्त रांगोळ काढली होती आधी, ऐका ना. हिला वाटलं आता काहीतरी कुंकूवरून टाकल्यासारखा करल. तो गेला आणि अष्टदळ काढिले अंगणी. तेवढ्या सकाळी परत दुसऱ्याच्या गोठ्यात घुसलाय. घरात नाही घुसला, गोठ्यात. काय करते काय करते दिसत नाही का. म्हणे दूध तुझ्याकडे काढायचं. मालक म्हणे मालक डेअरीला नेते फक्त. म्हणे आता मालक ते आहे का तू आहे. म्हणे आपणच आहे. मी म्हणून तर टिकले. त्यातल्या त्यात आता या 2-3 महिन्यापासून तर पाहायचं काम नाही तुम्हाला. ते 7,500-9,000 आले का लाडक्या बहिणी. लय 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 पैसे खिशातले बी गेले दादा. गाडगे बाबा, भीमराव बाबा, माऊली बाबा तिकडे गेल्या ना. अशी दिवाळी पुढे आली साहेब. भावान केलं बर का ताई. बर तो भाऊ बिड्याला मागे घरी, भावाने केलं याच्याच खिशातले आणले. आले ना ते हप्ते आले ना तुमच्याकडे. हा मजा तुमची लागली, परेशान भाऊ झाली. हे नुसते कागद सापडू परेशान आहे. तू म्हणा तुला कसं काय माहिती, मी का ब्रह्मचारी थोडीच. इथून कीर्तन करून जावा घरी, संध्याकाळी असं माणसाला थंडी गाड्यात वारात भूक लागावी आणि घास असा हातात घेणार साहेब. त्याचा फॉर्म भराच काम चालू होतं पा. साऱ्या गावाचं भरणं झालं.
लगेच माणूस पण लोक चांगे. हातास वर घेतला मरण रिकाम पण नाही, आपलं मन कामात गेलं. पहिला हप्ता आला साहेब तरी मी फॉर्म भरला नव्हता. उषाताई सारख्याने आम्हाला असं निमंत्रण दिलं, घाडगे बाबांनी भीमराव दादांनी माऊलीनं, की आपलं पळापळ चालूच आहे. साऱ्या गावाच्या आले ज्ञाना, आपण कोण कशाच कोणाच काय लागतो कळून राहिलं. पण तुम्हाला कस कोण बोल राहिले? भगवान महाराज नाही बोल राहिले. अरे लाडक्या बहिणी, एकच विनंती आहे आता, कमीत कमी ते हप्ते तसे तरी चालू राहिले पाहिजे. आनंद राहील. चला, काय चाललं होतं आपलं? दूध काढणं चालू होतं. गोड आहे म्हणे तू दूध कोणाचं काढते? सरक, तुला येत दूध काढता. हे गेलं एका बैलाजवळ जाऊन बसलं. साहेब जगाचा मालक येतो, काय त्याला जमणार नाही. हा 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 कसलं दूध काढलं त्यांनी. आणि बघ ती गवळण नुसती पाहतच राहिली. ऐका ना, त्या नंदाच्या घरी रोज गर्दी व्हायला लागली. यशोदा परेशान झाली. कान्हा, अरे तुला बघण्याकरता लोक येतात, बघण्याकरता गोपिका येतात. अरे 3 वाजले तरी सुद्धा गोपिका हटानात. अरे एवढा कसा सुंदर आहेस तू? अगं मला पाहायला नाही येत त्या, मग तुला भेटायला येतात. ऐका ना, तो म्हटला अरे तसं असेल तर ऐक ना, मला जर पाहायला येत असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सुख प्राप्ती होणार आहे, निश्चिंतीची प्राप्ती होणार आहे, आनंदाची प्राप्ती होणार आहे, समाधानाची प्राप्ती होणार आहे, निर्भयतेची प्राप्ती होणार आहे. हे भक्ताचं लक्षण आहे. म्हणून कान्हाने सांगितलंय मला पाहायला येतात ना, एक गवळण तर एवढीच गवळण सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. साहेब जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीविषयी आवड असते ना, प्रेम निर्माण होतं ना, कोणतंही क्षेत्र घ्या, भले तुमचं क्षेत्र असेल. साहेबांचं नाव काय? राहुलजी दादा, बरोबर मंत्री साहेब. काय असतं, मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. थोडासा परिचय अपरिचित असला तरी तुमच्या नावानिशी आम्ही तुम्हाला ओळखतो, पण समोर कधी गाठ न झाल्यामुळं थोडासा तोटा माझा होऊ शकतो. पण ऐका, त्या एखाद्या क्षेत्रात जर आवड असली ना, तर माणसाला त्याचा शीन वाटत नाही, माणसाला त्याचा कंटाळा येत नाही. एक 70 वर्षाची असलेली आजी बर का, तर तिनं बघितलंय की या गोपी जातात कुठं. आता म्हाताऱ्या माणसाला लय असं छंद असतो, का ग इकडं कुठं. कोणी कोणी तिच्याकडं बघतही नव्हतं. एकानं सांगितलं, आत्या तो नंदाच्या घरी जो बाळ आहेत ना, लय गुड आहे, लय चांगला आहे. असं ती राहत होती 7व्या मजल्यावर. कुठं? वरच्या 7व्या मजल्यावर. 70 वर्ष झाले होते जीवन जगत. 50 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. तिला वाटलं सगळ्या सजून दजून जात आहे, आपण बी सजलं पाहिजे. ऐका ना, तिनं काय केलंय, सगळ्या पद्धतीनं शृंगार असा मेकअप किट पुढं घेतली आणि सगळं लावली. इथली ती चमकी बी लावली, पण ती धने लावली, गालाला लावली, गालाची अशी झाली, काजळ म्हणून लावली, काजळ म्हणून होटाला लावली. ऐका ना, होठों पे काजल, आंखों में लाली, सिर पे साड़ी उड़ा के चली, दीवानी बनी. लग्नातला शालू होता, तो बी असा सरळ नाही नेसला, उलटा नेसला, लय मेकअप केला, असं पावडर थापून थापून आणलं. तिचंच मिस्टर समोरून आलं. त्याला वाटलं का तरी बघितलेलं दिसत. तिनं असं धचकन धचका दिला. महिना चादड माग कव्हा असा मधी मधीच येतो. कीर्तनाला जायचं असलं की म्हणतो जाऊ नको, प्रसादाला जायचं असलं की म्हणतो जाऊ नको, या लग्नाला जायचं असलं म्हणतो जाऊ नको, कव्हा मधी चाललाय. झटका देऊन परमार्थात आली आणि कान्हाला बघितलंय. कान्हाला पाहिल्या हा 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 पाहिला
देखिए असा गोड आनंद चाललाय, थोडासा मोठा झालाय. काना अरे तुला आता शाळात जायचंय, उद्या जाई राणा सगळे घेऊन ये गोधना. ऐका ना, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि गोपाळ जमले. ऐका ना, निघायचे. मस्त पोह आहे, मस्त बासरी आहे, मस्त मोरमुकुट आहे, मस्त पैकी शृंगार केलाय. आणि ऐका ना, कान्हा त्याच्यामध्ये असा उठून दिसतोय. आता शाळेतच जायचं होतं ना. गायी पुढे चालल्यात, पेंद्या, बोबड्या, सुदामा, मधुमंगल या सगळ्यांना असं मस्त रिंगण केलंय. त्या माईनं काय म्हटलं माहिती का? अरे माझा कान्हा कधीच वनात नाही गेलाय, कधीच शेतात नाही गेलाय, कधीच गाया चारायला नाही गेलाय, कधीच राजवाड्याच्या बाहेर नाही निघला. पण त्या असलेल्या कान्हाला चांगलं सांभाळा बरं, जवळच खेळा बरं. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, प्राण माझा, प्राण माझा. मस्त वनात गेले, गायी चरायला लागल्या, खेळ सुरू झाले. हमामा पोळा हमामा, उंबरी बाजे धमामा, खेळ मांडला लगोरी, खेळताती नाना परी. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू आता. देऊ नको का काम सारून सकळ. ऐका, झाली आता वेळ मनती. आता जीव लागानात खेळामध्ये. 3 वाजली ना कंप्लेट, त्याच्यामुळे जीव काही लागाना नाही. म्हणून खांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. पण खेळत असताना असलं खेळायचंय, 6 बॉल मिळून 1 ओव्हर होत असतो. किती? 6 बॉल मिळून 1 ओव्हर होत असतो. पण त्या ओव्हर मध्ये नाही 5 बॉल हाणले गेले तर चालेल साहेब, पण एकच हाणायचा. पण कसा हाणायचा? आउटस्टँडिंग हाणायचा. थोडा लेट फॉर्म भरायचा. पण एकदा का गुलाल घ्यायचा म्हटला की तो कसा घ्यायचा? लेट पण थेट घ्यायचा. ही कोणत्याही क्षेत्रातलं, शाळात जा तुम्ही, या वर्षात नाही जमलं ना, पुढच्या वर्षात. अहो नाही 4 जणातून गल्लीतल्या पोरातून, कमीत कमी वर्गातून आलं पाहिजे. नाही वर्गातून, शाळेतून आलं पाहिजे. शाळेतून नाही, जिल्ह्यातून आलं पाहिजे. परमार्थातही तसंच आहे की आज आनंद थोडा, उद्या आनंद दुप्पट, काही कालांतरानं अजून आनंद दुप्पट. याला म्हणतात परमार्थाची उत्क्रांती. लय तर मग कहा गए थे तो कहा नाही, क्या लाया तो. वा वा. सामाजिकरित्या, सांस्कृतिकरित्या, राजकीयरित्या, व्यावहारिक दृष्टीनं हे सगळे दिग्गज व्यक्तिमत्व इथं उपस्थित आहे. मस्त खेळही संपले, शिदोऱ्याही समोर आला. आणि ऐका ना, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. यथामती यथावकाश कल्पित वेळेमध्ये या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून मला आपलं सर्वांचं दर्शन घडलं. ताई साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. या सोबत मध्ये भजन सम्राट सगळे व्यक्तिमत्व, कुणाचं नामोल्लेख राहून जात असेल, कार्यकारिणी मंडळी, व्यवस्थापन मंडळी, या ठिकाणी असलेलं सुंदरसं महाप्रसादाचं अन्नदान करणारी मंडळी, परमपूजनीय संत श्री साखरे बाबा यांचा असलेला भक्त परिवार, उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, या सर्वांच्या चरणाविंदी सेवा ठेवतो. आदरणीय प्रदीपजी महाराज, आदरणीय हनुमानजी दादा, आदरणीय सोपनजी दादा, आदरणीय श्यामजी दादा, आदरणीय
मृदंग सम्राट आमचे माझ्या सोबत आलेले ऋषी दादा, या सर्वांप्रती चांगला भाव ठेवतो तुम्हा सर्व श्रेष्ठांप्रती. हे काय कोणी संत महंत सिद्ध ऋषी साधू महात्मा असलं काय नाहीये. मग माऊली ज्ञानोबरायाच्या कुशीमध्ये 2-5 शब्द 2-5 वर्ष राहण्याचा संयोग प्राप्त झाला. आई वडिलांच्या पुण्यानं आणि असलेल्या श्रीगुरूंच्या आशीर्वादानं या ठिकाणी याच पुण्यानं तुम्ही या व्यासपीठावरती उपस्थित केलंय. या असलेल्या संत श्री विदेही महात्म्यांच्या चरणविधी एकच विनंती करेल की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत निष्कलंकितपणे माझं जीवन जावो आणि माऊली ज्ञानोबरायाने निष्कलंक पद्धतीनं माझं जीवन परिपूर्ण पद्धतीनं घेऊन जावं, एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, लेकिन एक कृपा है मेरे ध्यानराज मौली की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. विठ्ठल जय जय. आरती होईल पांडुरंगाची सवे. जय श्री ब्रह्मरूपा आरती करते गुरु हे जन सुख दीपा. जय श्री ब्रह्मरूपा साले भाई
संग सर्वकाळ प्रेमाचा कल्लू स्नान करे देख तुझ प्रति मदती म्हणे आता उदार तो संतांची मदती आम्ही खाली असा या तुला नाम देतो करा मी आणि नंतर सूचना माजी आमदार राहुलराव बोंद्रे यांची आपल्याला उपस्थिती लाभली आणि येण्याचा योग आला। दरवर्षी इथे येतो, या महोत्सवाला यात्रेला उपस्थित राहतो। बाबांचं दर्शन मला सातत्याने घेऊन येत राहतो आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे सातत्याने आहेत। आज मी नेहमी सातत्याने सांगत असतो की विज्ञानाचं युग आहे, कॉम्प्युटरचं युग आहे, मोबाईलचं युग आहे आणि अशा या युगामध्ये जग कितीही विज्ञानाकडे चाललेलं असलं तरी शेवटी परमार्थ जो आहे तोच महत्वाचा आहे। विज्ञानापेक्षा देखील आज विज्ञान जरी असलं
तरी आज अनेक रोग आहेत की त्यावर देखील इलाज नाहीये. पण जर आपण परमार्थ केला तर निश्चितच मनाची शांती आहे ती आपल्याला मिळते, ती आपल्याला लाभते. आणि ती शांती आपल्याला विज्ञान देऊ शकत नाही, ती शांती आपल्याला इथे येऊन मिळते. मी महाराजांचं मनापासून कोलारावासियांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून इथं स्वागत करतो, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की मागचं वर्ष आमच्या बळीराजाच्या दृष्टिकोनातून, आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिजे तेवढं चांगलं गेलं नाही.